सोशल स्किल्स म्हणजे सामाजिक कौशल्य ही काही जन्मता मिळणारी गोष्ट नाहीये, तर ती एक कला आहे जी शिकता येते. आणि खरं सांगायचं तर आजच्या काळात हे शिकणं खूपच गरजेचं झालंय. बघा ना, आपण ऑनलाईन तर किती जोडलेले असतो, पण तरीही कुठेतरी एकटेपणा जाणवतोच. मग ही खरी नाती जोडण्याची कला कशी आत्मसात करायची? चला ह्याचबद्दल आज बोलूया. हे वाक्य बघा, सामाजिक कौशल्य ही एक अदृश्य किल्ली आहे. काय जबरदस्त कल्पना आहे नाही का? म्हणजे अशी चावी जी दिसत नाही, पण तिच्यामुळेच नातेसंबंध, करिअरमधलं यश आणि खरा आनंद या सगळ्या गोष्टींची दारं उघडतात. ही फक्त बोलायची कला नाहीये, तर हे एक असं शक्तिशाली साधन आहे जे आपल्यासाठी संधी निर्माण करतं. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया याच्या मुळापासून, मानवी संबंधांची ताकद. म्हणजे कोणतीही गोष्ट शिकण्याआधी ती का शिकायची हे समजून घेणं महत्त्वाचं आहे नाही का? हा का एकदा कळला की मग पुढचा प्रवास सोपा होतो, कारण याच पायावर आपल्या सगळ्या सोशल स्किल्सची इमारत उभी राहणार आहे. आपण माणसं ना मुळातच सामाजिक प्राणी आहोत. म्हणजे आपल्याला एकमेकांची गरज लागतेच. आपलं अस्तित्व, आपलं यश, सगळं काही एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि ही फक्त काही भावनिक गरज नाहीये, हे तर आपल्या डीएनएमध्येच आहे. म्हणूनच बघा, एकटेपणा किती खातो आपल्याला, आणि कुणीतरी आपलं आहे ही भावना किती छान वाटते. आणि यामागे सायन्स पण आहे. याचा जैविक रचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे ऑक्सिटोसिन. याला बॉन्डिंग हार्मोन असंही म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण कुणाशी खरंच कनेक्ट होतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये हे केमिकल रिलीज होतं आणि त्यामुळे आपल्याला एकदम सेफ, मोकळं वाटायला लागतं. विचार करा, फक्त एक खरंखुरं हास्य, ते सुद्धा आपल्या मेंदूत हे पॉझिटिव्ह केमिकल तयार करू शकतं. भारी आहे ना? ओके, तर आता येऊया एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे, फर्स्ट इम्प्रेशन. म्हणजे पहिल्या भेटीत छाप पाडण्याची कला. जेव्हा आपण कोणाला पहिल्यांदा भेटतो तेव्हा एक शब्दही न बोलता आपल्याबद्दल एक मत तयार होत असतं. ही जी संवादाची मूक भाषा आहे ना, ती कशी काम करते ते समजून घेऊया. आणि हे ऐकून तर आश्चर्य वाटेल की आपलं जवळपास 70% संभाषण हे शब्दांशिवायच होतं. हो, 70%. आपली बॉडी लँग्वेज, आपला आवाज, आपली एनर्जी, ह्या गोष्टी शब्दांपेक्षा जास्त बोलून जातात. याचा सरळ अर्थ आहे, आपण काय बोलतो यापेक्षा आपण कसे वागतो हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आता इथे बघा, दोन प्रकारच्या व्यक्ती. एकीकडे खांदे पाडून, नजर चुकून आणि हाताची घडी घालून उभी असलेली व्यक्ती. काय वाटतं? एकदम क्लोज्ड ऑफ, नाही का? आणि दुसरीकडे ताठ उभी, डोळ्यात डोळे घालून बोलणारी आणि चेहऱ्यावर एक छानसा हास्य असलेली व्यक्ती. किती फरक पडतो बघा. एक छोटासा बदल आणि संपूर्ण इम्प्रेशनच बदलून जातं. मग एक चांगलं फर्स्ट इम्प्रेशन पाडण्यासाठी काय करायचं? सोपं आहे. एक, ताठ उभं राहा, ते आत्मविश्वास दाखवतं. दुसरं, मनापासून हसा, लोकांना लगेच आपलंसं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसे आहात तसे राहा. परफेक्ट असण्याची गरज नाहीये, प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाचं आहे. लोकांना तेच आवडतं. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण स्वतःला कसं प्रेझेंट करायचं हे पाहिलं. आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया, जो तितकाच महत्त्वाचा आहे. इथे आपण इतरांना समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे 2 सुपर पॉवर्स आहेत, ऐकण्याची कला आणि सहानुभूती. एक प्रश्न आहे, जरा विचार करून बघा. आपण जेव्हा कोणाचं ऐकतो तेव्हा खरंच समजून घेण्यासाठी ऐकतो की फक्त उत्तर देण्यासाठी? बऱ्याचदा काय होतं, समोरचा बोलत असतो आणि आपल्या डोक्यात आपण आपलं पुढचं वाक्य तयार करत असतो. पण खरं कनेक्शन तेव्हाच होतं जेव्हा आपण फक्त ऐकतो, समजून घेण्यासाठी. आणि इथेच येते ॲक्टिव्ह लिसनिंगची संकल्पना. म्हणजे काय? तर फक्त शब्द ऐकणं नाही, तर त्या शब्दांमागचा हेतू, त्यामागची भावना, बोलण्याचा सूर यावर पूर्णपणे लक्ष देणं. ही एक अशी कला आहे जी समोरच्याचा विश्वास क्षणात जिंकून घेते. आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येकाचं लक्ष 1000 ठिकाणी असतं, तिथे आपलं पूर्ण अटेन्शन देणं ही सगळ्यात मोठी भेट आहे. खरंच, जेव्हा आपण फोन बाजूला ठेवून डोळ्यात डोळे घालून कुणाचं ऐकतो ना, तेव्हा आपण त्यांना शब्दांशिवाय सांगत असतो की तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. सहानुभूतीची ताकद तर प्रचंड आहे. हे उदाहरण बघा, कोणीतरी आपल्याला प्रॉब्लेम सांगतंय आणि आपण म्हणतो, अरे ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. याऐवजी असं म्हणून बघा, मला समजतंय की तुला याचा का त्रास झाला. किती फरक पडतो बघा. आपण जजमेंट देण्याऐवजी त्यांना समजून घेतो आणि यामुळे नातं खूप घट्ट होतं. बरं, आतापर्यंत आपण बरीच थिअरी पाहिली, पण आता वेळ आली आहे या सगळ्या गोष्टींना प्रत्यक्षात उतरवण्याची. कारण नुसतं ज्ञान असून काय उपयोग जोपर्यंत ते वापरलं जात नाही. चला तर मग ही कौशल्य प्रॅक्टिसमध्ये कशी आणायची ते पाहूया. एखादं अर्थपूर्ण संभाषण सुरू करणं अनेकांनाही खूप अवघड वाटतं, पण खरं तर ते नाहीये.
3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, असे प्रश्न विचारा ज्याचं उत्तर हो किंवा नाहीमध्ये देता येणार नाही, म्हणजे संभाषण पुढे जाईल. दुसरी, स्वतःबद्दलही थोडंसं शेअर करा. वल्नरेबिलिटी दाखवली की समोरच्याला पण सेफ वाटतं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, परफॉर्मन्सवर नाही तर खरं कनेक्शन जोडण्यावर फोकस ठेवा. आणि हो, बोलता बोलता कधीतरी विचित्र ऑकवर्ड क्षण येतातच, पण त्यांना घाबरू नका. उलट ते सहजतेने हाताळा. थोडा हसून टाका किंवा चूक झाली तर पटकन मान्य करा. अरेचा, माझ्याकडून चुकीचं बोललं गेलं. लक्षात ठेवा, अशा चुका होणं हे आपल्याला माणूस बनवतं आणि त्यामुळे आपण लोकांना जास्त रिलेटेबल वाटतो. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. आतापर्यंत आपण जी वेगवेगळी कौशल्ये शिकलो ती सगळी एकत्र करून भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवायची आणि आयुष्यभर टिकणारी नाती कशी तयार करायची हे आपण पाहणार आहोत. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच EQ सामाजिक यशाचा हा पाया आहे असं म्हटलं तरी चालेल. याचा सोपा अर्थ काय? तर स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणं आणि त्या योग्य प्रकारे हाताळणं. ज्यांचा EQ जास्त असतो ते लोक कोणत्याही परिस्थितीवर इम्पल्सिव्हली रिॲक्ट करत नाहीत, तर विचारपूर्वक प्रतिसाद देतात. चांगली नाती काही एका रात्रीत बनत नाहीत, त्यांना सतत जपावं लागतं. आणि जपण्यासाठी काही मोठं करायची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा असतात. मित्राला त्याच्या यशाबद्दल अभिनंदन करणं किंवा सहज आठवण आली म्हणून एक मेसेज टाकणं. लक्षात ठेवा, नात्यांत इंटेन्सिटीपेक्षा कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची असते. आणि जाता जाता हा एक विचार नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही काय बोललात हे लोक विसरून जातील, पण तुम्ही त्यांना कसं वाटायला लावलत हे ते कधीच विसरणार नाहीत. सगळा खेळ भावनांचा आहे, कारण खरं नातं शब्दांवर नाही तर भावनांवरच टिकतं. तर मग या सगळ्याचा सार काय? ध्येय परफेक्ट बनण्याचं नाहीये, तर कनेक्ट होण्याचं आहे. प्रत्येक संभाषण, प्रत्येक भेट ही नातं जोडण्याची एक संधी आहे. आता प्रश्न हा नाही की नाती कुठे तयार करायची. खरा प्रश्न हा आहे की आपण आपली पुढची संधी कधी साधणार आहोत.